खरं तर परवा मी एसटीने प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना एक सदग्रस्त माझ्या शेजारी बसले होते आणि सदग्रस्त शेजारी बसले आणि त्यांचं एक काम चालू होतं. ते खिशामध्ये हात घालायचे, काही नाणी हातावरती घ्यायचे आणि खिशामध्ये हात घालून ती नाणी मोजायची. मी त्यांचं बारकाईने निरीक्षण करतोय. ते खिशामध्ये हात घालतायत, नाणी मोजतायत. बाहेर पेपर विकणारा, पाण्याची बॉटल विकणारा विक्रेता थांबलेला असतो. हे दोघेही बाहेर थांबलेले असतात आणि कंडक्टर गाडीमध्ये येतो. कंडक्टर गाडीमध्ये येऊन बेल मारतो. बेल मारताच ड्रायव्हर गाडी चालू करतो आणि गाडी भरधाव वेगाने चालायला सुरुवात होते. खरं हळूहळू ती गाडी चालायला सुरुवात होते. पुन्हा एकदा ते सदग्रस्त आपल्या खिशामध्ये हात घालतात, नाणी मोजतात आणि ती नाणी मोजल्यानंतर ते हळूच पेपरवाल्याला हाक मारतात आणि गाडी जशी चालू झाली, पेपरवाला तिथं येतो, पेपर देतो आणि ते त्याच्या हातामध्ये नाणी देतात. मग पेपर घेतल्यानंतर मी त्यांना एक प्रश्न विचारला की बाबा, तुम्हाला पेपरच घ्यायचा होता तर गाडी थांबली होती तेव्हाच घ्यायचा ना, गाडी चालू झाल्यावर का घेतला? मग त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिलं की ही जी नाणी आहेत, या नाण्यामध्ये एक नाणं खोटं होतं. त्या पेपरवाल्याला कळलं असतं, गाडी लगेच निघून गेली. मी पेपर घेतला म्हणून मी गाडी चालू झाल्यावरती पेपर घेतला. खरं तर हे कळल्यानंतर पुढं 15 मिनिटं झाले आणि 15 मिनिटानंतर ते सदग्रस्त हसायला लागले आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही का हसताय? त्यानंतर ते म्हणले त्यांनी पेपर कालचाच दिलाय. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये असा प्रकार चाललाय, खरं म्हणून खोटं दाखवायचं आणि खोटं म्हणून खरं दाखवायचं. खरं तर आमच्या संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा खूप प्रयत्न झाला, खूप काही त्यांच्याविषयी लिहिलं गेलं. मग खरा इतिहास काय? खरं तर छत्रपती संभाजी 240 लढाया लढूनही एकही लढाई न हरलेला राजा, गिनीज बुक ऑफ वर्ल्डला नोंद घ्यावी लागते, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. खरं तर संभाजी महाराज 16 मे 1657 संभाजी महाराजांचा जन्म झाला. खरं तर जन्माला आलेलं हे पोर सह्याद्रीच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुशीत जन्माला आलेलं हे पोर वयाच्या 3ऱ्या वर्षी आईचं छत्र हरवलं. खरं तर आईचं छत्र हरवलं. आता आई विना पोरके संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची बांधणी करायला, स्वराज्यासाठी लढणारे शिवाजी महाराज एका बाजूला. मग अशा वेळेस पुन्हा एकदा उभ्या टाकल्या आमच्या आऊसाहेब जिजाऊ. पुन्हा एकदा दुसरे छत्रपती घडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. पुन्हा एकदा घडवले संभाजी, पुन्हा एकदा घडवला शिवाजी, पुन्हा एकदा घडवले संभाजी. ते संस्कार, तेच स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून संभाजी महाराजांचा जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये प्रवास सुरू झाला. खरं तर संभाजी महाराजांना वयाच्या 6व्या वर्षी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही, तर तब्बल 16 वेगवेगळ्या भाषा येऊ लागल्या. तब्बल 16 वेगवेगळ्या भाषा. वेगवेगळ्या भाषा तर येताच आहेत, पण हेनरी ऑफ झेंडन एका पुस्तकामध्ये लिहून ठेवतो, आमच्या या छोट्या युवराजाला त्या काळात इंग्रजी सुद्धा येते. एवढा बुद्धिमान आणि तरबेज माझा राजा होता. फक्त एवढंच नाही तर व्यायामाचे सुद्धा काही आवड छत्रपती संभाजी महाराजांनी जोपासली. कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा, याचबरोबर घोड्याला बेमान पळवणारा आणि एका पायावरती रणांगणात उभा करणारा, या पृथ्वी तलावरती एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हे छत्रपती संभाजी महाराज आहे, हे कर्तृत्व माझ्या राजाचं. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे. औरंगजेब बादशाह 9 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राज्य करण्यासाठी बघत होता. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती पुत्र ठरले संभाजी महाराज. स्वराज्याचे पहिले राजे ठरले, स्वराज्याचे दुसरे राजे ठरले छत्रपती संभाजी महाराज. खरं तर संभाजी महाराज ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये होते, शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर हा औरंगजेब पुन्हा महाराष्ट्रात आला. ज्यावेळेस औरंगजेब महाराष्ट्रात येतोय, अक्षरशः 9 वर्ष औरंगजेबाला सोळो की पळो करून सोडणारा राजा छत्रपती संभाजी राजा. 240 लढाया करूनही एकही लढा न हरणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजा. छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं केलं कशासाठी? कुणासाठी? का सोसलं? अरे रंगेल असता तर माझा राजा वाकला असता. का सोसला माझ्या राजाने हे सगळं? खरं तर 9 वर्ष वैतागलेला औरंगजेब पुन्हा एकदा आदिलशाही आणि गोवळकोंडा जिंकून महाराष्ट्रामध्ये 2 ग्लुकॉन्डी पिल्यासारखा ताकद घेऊन यायला लागला. जसा औरंगजेब बादशाह महाराष्ट्रामध्ये येतोय, ही खबर कानोकानी संभाजी महाराजांना लागली आणि संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा पोरगा अकबर याला जवळ केलं. अकबर याला जवळ केल्यानंतर मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे अकबराला सांगितलं, एक विलक्षण युक्ती आखली की तू आपलं जहाज घेऊन इराणला जा. इराणच्या
राजाला भेट, तिथून सैन्य घेऊन तू दिल्लीला जा, दिल्लीवरती आक्रमण कर. जसं दिल्लीवरती आक्रमण केलं शहनशाही हिंदुस्थान औरंगजेब दिल्लीवरती जाईल आणि दिल्लीवरती जाताना मधूनच आम्ही त्याला गाठू आणि त्या औरंगजेबाचा नाहीसा करू, नायनाट करू. ते छत्रपती संभाजी महाराजांनी एक विलक्षण युक्ती आखली, पण इतिहासात जरतरला स्थान नाही. पण त्या अकबरचं जहाज भरकटलं आणि ते इराणऐवजी दुसरीकडे कुठेतरी जाऊन पोचलं. तोपर्यंत संभाजी महाराज औरंगजेबाकडून कैद झाले होते. कैद झाले. औरंगजेबाला आनंद झाला, औरंगजेब नाचू लागला, औरंगजेबाला आनंद झाला आणि संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. औरंगजेब पुटपुटू लागला, अरे घातले असतील आतापर्यंत राजवस्त्रे, त्याला विदूषकी झबले घाला. अरे घातले असतील आतापर्यंत अलंकार, त्याच्या गळ्यात लोखंडाचे साखळदंड घाला. अरे बसला असेल आतापर्यंत हत्तीवरती, घोड्यावरती, आता त्याला उंटावरती बसव. संभाजी महाराजांना उंटावरती बसवण्यात आलं, गळ्यात साखळदंड घालण्यात आले, लोखंडाचे साखळदंड घालण्यात आले. कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपटी ओढायचं, ते साखळदंड आगाला टोचायचे आणि तीव्र वेदना व्हायच्या. चर कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांना दगड मारून जायचं, रक्ताच्या चिरकांड्या उडायच्या. हनुमानाला जसा सिंदूर वाकलेला तसा रक्ताने माझा संभाजी माखला होता. अरे कोणीतरी यायचं, संभाजी महाराजांवर थुकायचं, कुणीतरी यायचं, संभाजी महाराजांना शिवी द्यायचं. अरे बघितलं असतं तर वाटलं नसतं छत्रपती आहे, संभाजी आहे. का 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 केला अट्टास? का सोसलं? कुणासाठी? धर्मासाठी, स्वराज्यासाठी. स्वराज्य टिकलं पाहिजे, महाराजांनी बघितलेलं स्वप्न राहिलं पाहिजे. खरं तर मग संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेब बादशाने आपल्या दरबारात आणलं. औरंगजेब बादशाह संभाजी महाराजांना दरबारात आणतोय आणि संभाजी महाराजांना बघितल्यानंतर औरंगजेब पुटपुटला. 9 साल का था तब देखा था इसको, हमने इससे पूछा था की संभाजी तुम्ही कुस्ती चांगली खेळता, तुम्ही कुस्ती चांगली खेळता, आमच्या एखाद्या मल्ल्याशी तुम्ही कुस्ती खेळून दाखवाल का? 9 वर्षाचा असताना संभाजीला हा प्रश्न विचारला होता औरंगजेबाने. तेव्हा संभाजी महाराज म्हणतात, अरे माझ्यासोबत कुस्ती खेळेल या लायकीचा मल्लच तुमच्या दरबारात नाही, हे छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षाचे त्यावेळेस औरंगजेब बादशाहला म्हणतात. आणि औरंगजेब बादशाह खुदाचे आभार मानायला खाली संभाजी महाराजांसमोर येतो. संभाजी महाराजांसमोर आल्यानंतर खुदाचे आभार तो मानू लागतो. आणि यावेळेस संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतात, कवी कलश तुम्हाला या प्रसंगावर एखादी कविता सुचते का? त्यावेळेस कवी कलश म्हणतात, संभाजी महाराज काय तुमचं शौर्य, काय तुमचं तेज, काय तुमचं रूप, काय तुमचं धैर्य, हे पाहून स्वतः आलमगीर बादशाह तुमच्या समोर झुकलाय. आणि हे बघितल्यानंतर औरंगजेब म्हणायला लागतो, बोल संभा देगा अपने किल्ले, बोल संभा देगा अपनी दौलत, बोल संभा देगा अपना दक्कन, बोल संभा कहा छुपा है खजिना. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अरे खजिना आम्ही तुमच्यासारखा लुटत नाही, आम्ही जे घेतो ते स्वतःच्या मनगटावर आणि रयतेच्या बळावरती. हे छत्रपती संभाजी महाराजांचं त्याला आव्हान होतं. आणि तरी सुद्धा संभाजी महाराजांना पकडलं आणि पकडल्यानंतर संभाजी महाराजांचे हाल चालू झाले. खर तर औरंगजेबाला माहित होतं की संभाजी असा झुकणार नाही, असा वागणार नाही. अरे कसा झुकेल संभाजी? कारण संभाजी जन्माला आलाय सह्याद्रीच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुशीत. कारण हे छत्रपती संभाजी महाराज होते आणि संभाजी महाराज झुकावे म्हणून त्याने संभाजी महाराजांचा आतोरात 40 दिवस छळ चालू केला. संभाजी महाराजांना धरलं, संभाजी महाराजांचे हात कापण्यास सुरुवात केली, संभाजी महाराजांचे हात कलम करण्यात आले. त्यानंतर संभाजी महाराजांची नजर, ज्या नजरेने संभाजी महाराज औरंगजेबाला टक्कर देत होते, ती नजर आता न राहावी म्हणून औरंगजेबाने पहिली त्या ठिकाणी घोषणा केली आणि सांगितलं की आके निकाल दो इसे, ये आके हमें सता दिए, निकाल दो इसकी आके. आणि 2 गरम तप्त सळ्या घेऊन संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या आणि ते डोळे त्या ठिकाणी नाहीसे झाले आणि त्या डोळ्यातून फक्त उराला तो फक्त धूर दूर दूर आणि धुराचा त्या ठिकाणी जांभा. अरे ज्या डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्याचं स्वप्न, ज्या डोळ्यांनी पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शिवाजी महाराजांना ज्या डोळ्यांनी पाहिलं होतं आई आऊसाहेबांना, ते डोळे आता राहिले नव्हते. परत एकदा दुसरा आदेश औरंगजेबाचा निघाला.
आणि औरंगजेब बादशाह म्हटला, उसकी जीभ निकाल दो. आणि मग कोणीतरी म्हटलं की नाक दाबलं की जीभ बाहेर येते, आणि संभाजी महाराजांचं नाक दाबलं, जीभ बाहेर आली आणि रक्ताची तलवार त्या जिभेवरती टाकली आणि जीभ कापल्या गेली सर. आणि एवढा हाल करून माझ्या राजाला मारलं कशासाठी? फक्त धर्मासाठी, स्वराज्यासाठी माझा राजा त्या ठिकाणी चुकला नाही. हे छत्रपती संभाजी महाराज, हे छत्रपती संभाजी महाराज. हा महाराजांचा आपले बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.